चला नवीन भोपी आणि शरद हे बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहेत. पहिला बॉल कमालीचा पाहायला मिळतोय. भरत यांचा डॉट बॉल आहे. फलंदाज बाद. चांगला रिले कॅच आपण पाहायला सीमारेषे जवळ दोन खेळाडूंचा संयोग त्यामध्ये होता. कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं आणि फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन बॅटर राजू मैदानावरती. आणखी एक बॉल डॉट आलाय. कमालीचा स्ट्रोक आहे. ठोकलाय षटकार. षटकारानं मात्र इथे धावांचा सरीकडचा होईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल अलंग कार्पेट हा फटका खेळलेत. 1 धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 7. श्रीहरी पुष्पम संघाच्या 7 धावा धावफलकावरती आहेत. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल गेला. आणखी 1 धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 8. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 8 धावा धावफलकावरती. श्रीहरी पुष्पम संघ फलंदाजी करतोय. त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय गोपालनगर CD अँड ई विंग अशी मॅच पाहायला मिळते. नो बॉल पंचांनी कॉल केला. या बॉलवरती धावा मिळतील तब्बल 2. नो +1 धावफलकावरती धावा आहेत 10. झेल सुटलाय. 1 धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 11. 11. आणखी एक बॉल डॉट आलाय. 11 धावा धावफलकावरती. आणखी एक बॉल डॉट आलाय. तीन बॉल लगातार डॉट आलेत. धावफलकावरती धावा आहेत 11. 4 बॉल लगातारचे डॉट आलेत. 11 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. आणखी एक धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 13. एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 14. लॉस ऑफ द 2 विकेट. फुललेंचा बॉल होता. 1 धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 15. लॉस ऑफ द 2 विकेट. आणखी एक बॉल डॉट आलेला आहे. नो बॉल पंचांनी कॉल केलेला आहे. सोळा धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणखी एका धावेचा प्रयत्न झाला. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 17. तर
या टीम मध्ये आपण पाहतोय 2 महिलांचा देखील सहभाग असणार आहे श्रीहरी पुष्पम संघामध्ये. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने मात्र धावफलक पुढे जाईल. श्रीहरी पुष्पम संघाचा धावफलकावरती धावा आहेत 21-21 लॉस ऑफ द 2 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट तर केलाय. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. ठोकलाय षटकार. 21 धावा 27 धावा धावफलकावरती आहेत. नो बॉल. आणखी एक मिळेल 28. 29 धावा धावफलकावरती आहेत 29. फुल टॉस बॉल होता. चांगला फटका आहे. स्वीपर पॉइंट रिझनला बॉलला खेळत 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 लॉस ऑफ द 2 विकेट. हवेमध्ये बॉलला खेळले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. वाईट बॉल. इथे फलंदाज बाद असतील. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत आणि 33 धाव्यांचं लक्ष टार्गेट असणार आहे. इथून आपण पाहतोय 33 धावा बनवाव्या लागतील. ज्यावेळेस बॅटिंगसाठी उतरेल गोपालनगर CDE विंग संघ. विनंती आहे आपण आपली ओपनिंग पेअर मैदानावरती पाठवायची आहे. 32 झाले 33 पाहिजेत. तर या सामन्यामध्ये आपण पाहतोय महिलांचा देखील सहभाग तुम्हाला पाहायला मिळेल. पुरुष बांधवाने तर दिवसभर क्रिकेट खेळलेला आहे, परंतु आपण पाहतोय महिला भगिनी देखील या मॅच मध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल कमालीचा स्ट्रोक आहे. अलॉंग दी कार्पेट हा फटका खेळलेत. 1 धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल.
फुल टॉस बॉल वरती आक्रमण केलंय. नो बॉल पंचांनी कॉल केलाय. 2 धावा या बॉलवरती मिळतील. ओ क्षेत्ररक्षक होते त्यांच्याकडून झाली चूक. आलाय सिक्सर. 9 धावा धावफलकावरती आहेत. बॅटर प्रथमेश यांच्या बॅटमधून षटकार आलाय. धावफलकावरती धावा आहेत 9. लक्ष आहे 33 धावेंचं. 2 धावेंचा प्रयत्न झाला आणि 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण देखील होतील. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11. आणखी एक धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. 2 धावा पण एकदा मिळतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 13. अपील तर केली आहे पंचांकडे. अपील पंचांनी फेटाळलेले आहे. फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित असतील. आणखीन एक फटका चांगला आहे. लॉंग ऑन रिझलला बॉल गेलाय. एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 14. 18 बॉलमध्ये 19 धाव्यांची आवश्यकता आहे. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहेत. 2 धावा खूप वेगाने पूर्ण होतील आणि नो बॉल देखील पंचांनी कॉल केला. या बॉलवरती तब्बल 3 धावा मिळतील. यावेळेस देखील लॉफ्ट केलाय. एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 18. 18 रन संधी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती. फुल टॉस बॉल होता आणि तिथे मात्र आलाय षटकार. फुल टॉस वरती फुल टॉस वसूल केला गेलाय. 6 धाव्यांनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 24. एक धाव तर पूर्ण झालेली आहे. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 25. 25. 25 धावा धावफलकावरती. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. 25 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. आणखी एक बॉल लॉफ्ट तर केला. एक धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 26. झेल सुटलाय आणि पुन्हा एकदा येईल. एक धाव. धावफलकावरती धावा आहेत 27. 6 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 बॉल मध्ये 6 धाव्यांची आवश्यकता अजून देखील आहे विजयासाठी. फलंदाज क्लीन बोर्ड. आणखी एक बॉल डॉट आलाय. आणखी एक 3 बॉल लगातार डॉट टाकलेत. अभिषेक आहेत नवीन बॅटर मैदानावरती. लॉफ्टर केलाय आणि इथे आपण पाहतोय हा विजय षटकार आहे. गोपालनगर CDE विंग संघ या ठिकाणी विजय झालाय. अभिनंदन. आणि पराभूत संघ देखील करूया तितकंच कौतुक. पुढची मॅच देखील लगेच सुरू करायची आहे. विनंती आहे.
श्रीहरी पुष्पम आणि मोरिया 11. श्रीहरी पुष्पम आणि मोरिया 11 या दोन संघांदरम्यान पुढची मॅच होणार आहे. श्रीहरी पुष्पम आणि मोरिया 11 संघ